भारताने ऑपरेशन सिंधू फत्ते करून पाकिस्तानला चांगलाच दणका दिलाय। दहशतवाद्यांची 9 तळं बेचिराख झाल्यानं पाकिस्तान बिथरलाय। मात्र एवढं होऊनही पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय। पाकनं दहशतवाद्यांना चक्क शहीदांचा दर्जा दिलाय। काय केले पाकिस्ताननं, पाहूयात त्यावरचा स्पेशल रिपोर्ट। पाकिस्ताननं दहशतवाद्यांना दिला शहीदांचा दर्जा। दहशतवाद्यांचे मृतदेह पाकिस्तानी झेंड्यात गुंडाळले। पाकिस्तानचं पुन्हा एक संतापजनक कृत्य। पहलगाममध्ये निरपराध 27 भारतीयांना मारणाऱ्या दहशतवाद्यांचा भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चांगलाच बदला घेतलाय। भारताच्या या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तान पूर्णतः बिथरलाय। पण सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही अशी पाकिस्तानची स्थिती आहे। कारण आम्ही दहशतवाद्यांना पाठिंबा देत नाही असं सांगणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा आता समोर आलाय। पाकनं एअर स्ट्राईक मध्ये मेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह आपल्या झेंड्यात गुंडाळले। म्हणजेच पाकनं दहशतवाद्यांना चक्क शहीदांचा दर्जा दिला। सोबतच एअर स्ट्राईक मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवादी अब्दुल रौफच्या दफनविधीवेळी पाक लष्कराचे अधिकारी देखील उपस्थित होते। यामुळे देशभरात पुन्हा चीड आणि संताप पाहायला मिळतोय। आपल्या जनतेला जाती धर्माच्या नावावर कसं तरी उत्साहात ठेवायचं की आपण धर्मासाठी हे सगळं करतोय हे वारंवार सांगायचं आणि स्वतःचा बचाव करून घ्यायचा। हे त्यांचं तंत्र जुनच आहे, काही नवीन नाही। आणि हे त्यांचं इस्लाम म्हणण्याचं तंत्र वापरताना आपण त्यांना अनेक वेळा पाहिलाय। त्यातलाच हा भाग आहे। ते जे आतंकवादी तिथे जखमी झाले किंवा मारले गेले त्यांना सिव्हिलियन दाखवून ते जगापासून दया याचना करतायत। भारताच्या हवाई हल्ल्यामध्ये लष्कर-ए तैयबाचे 2 टॉप कमांडर मारले गेले। मुरिदके इथल्या लष्कराचं मुख्यालय असलेल्या मरकज तैयबा इथे हाफिज अब्दुल मलिक मारला गेला, तर मुद्दासिर या दहशतवाद्याचा देखील हल्ल्यात मृत्यू झाला। या सगळ्या दहशतवाद्यांचे मृतदेह आपल्या झेंड्यात गुंडाळून पाकिस्ताननं त्यांना शहीदांचा मान दिला। मध्यरात्री भारतानं पाकिस्तानमधले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करत दहशतवाद सहन करणार नाही हे ठामपणे सांगितलं। भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपलं सामर्थ्य अधोरेखित केलं। आता दहशतवाद्यांना शहीदांचा दर्जा देत पाकिस्ताननं मात्र आपली लायकीच दाखवली आहे। सोबतच दहशतवाद्यांना पाकिस्तानी सरकारच पोसतंय हे पुन्हा समोर आलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।